वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 136व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 27व्या ओळीवर आज चिंतन करणार आहोत। अर्थातच जर पाहायला गेलं तर भाग क्रमांक 135 मध्ये आपण 26व्या ओळीवर चिंतन केलं। दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 26व्या ओळीवर आपण भाग क्रमांक 135 मध्ये चिंतन केलं। आता असो हे बोलणे अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम। या ओळीवर आपण 135 या भागामध्ये श्रवण केलं, चिंतन केलं। आज आपण ओवी क्रमांक 27 मागाश्रुती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे, या ओळीवर आपण चिंतन करणार आहोत। समर्थ म्हणतात की बाबा रे, मागा श्रोती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे। मागा श्रोती आक्षेपिले म्हणजे काय तर पहिल्या ओळीमध्ये जो आपण प्रश्न विचारला होता, काय बोलिले जियेथ, त्या प्रश्नाचं उत्तर समर्थने आतापर्यंत दिलेलं आहे। मागा श्रोती आक्षेपिले जी ये ग्रंथी काय बोलिले, या ग्रंथामध्ये काय बोललेलं आहे, काय बोलिले जी येथ, या ग्रंथामध्ये कशा प्रकारचं निरूपण मांडलेलं आहे, या ग्रंथामध्ये समर्थांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, ते सकळही निरोपिले संकडित मार्गे, ते सर्व काही सर्व प्रकारचं निरूपण समर्थांनी मांडलेलं आहे। आणि तेही कशा प्रकारे मांडलेलं आहे, संकळित मार्गे, सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये मांडलेलं आहे। सर्वांना कळेल अशा पद्धतीने समर्थांनी ते निरूपण मांडलेलं आहे। असं ह्या ओवीचा समर्थांनी अर्थातच विवरण दिलं किंवा निरूपण मांडलं। आपण ग्रंथाच्या नावापासून जे काही चिंतन करतोय, दासबोध या नावापासून किंवा ग्रंथ या विषयापासून जेथपासून आपण चिंतन करतोय, आतापर्यंत जर आपण अभ्यास केला, आतापर्यंत जर आपण विचार केला तर बघा 135 भाग आतापर्यंत आपण विवरण केलेले आहेत, चिंतन केलेले आहेत। आणि 135च्या 135 म्हणजे पहिल्या भागापासून ते 135 भागापर्यंत सर्व भाग आपण युट्यूबला टाकलेले आहेत। ते सगळे भाग जर आपल्याला श्रवण करायचे असतील तर माझं नाव सर्च करून पुढे निरूपण दिनेश तारमळे पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 जो आपल्याला पार्ट हवा असेल तो क्रमांक टाकून आणि अशा प्रकारे जर आपण सर्च केलं तर आपल्याला प्रत्येक भाग श्रवणाला मिळेल। सांगायचा उद्देश एवढाच आहे की पहिल्या भागापासून ते आतापर्यंत जर आपण श्रवण केलं तर आपल्याला कळेल की ग्रंथ म्हणजे काय आणि ग्रंथ म्हणून आपण कुठल्या पद्धतीचं विवरण घेतलेलं आहे हे आपल्याला कळेल। दासबोध म्हणजे काय आणि दासबोध म्हणजे याच्यावर विवरण आपण काय घेतलेलं आहे हेही आपल्याला कळेल। ज्या पद्धतीने समर्थाने आपल्याला आतापर्यंत अर्थातच 27 ओव्यांपर्यंत निरूपण दिलेलं आहे किंवा चिंतन केलेलं आहे आपण समर्थाच्या कृपेने, जसं समर्थाने मांडलेलं आहे की मागा श्रोती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलिले,
ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये, सर्वांना कळेल अशा पद्धतीने समर्थांनी पहिल्या ओवीपासून ते आतापर्यंत, अर्थातच 27व्या ओवीपर्यंत समर्थांनी या ग्रंथामध्ये काय काय कशा कशा पद्धतीने निरूपण मांडलेलं आहे, या दासबोध ग्रंथामध्ये कशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे ते आतापर्यंत दाखवलेलं आहे. आतापर्यंत त्याचं थोडक्यात विवरण दिलेलं आहे आणि सर्वांना कळेल अशा पद्धतीने ते निरूपण मांडलेलं आहे. मग या ठिकाणी समर्थ ओळख करून देतात की बाबा रे, आपण ग्रंथ म्हणून जर या नरदेह रूपी ग्रंथावर विवरण घेत आहोत, चिंतन करत आहोत, एक प्रकारे जर संतांचे विचार या आपल्या देहामध्ये असतील, देवाचा परमार्थ जर आपल्या देहामध्ये असेल, उत्तम कर्म आचरण जर आपल्याकडून घडत असेल, धर्म आचरण जर आपल्याकडे असेल, आपण नीतीने वागत असू, नीती, न्याय आणि धर्म आचरण अशा पद्धतीने जर आपले विचार असतील, अशा पद्धतीने जर आपलं आचरण असेल, तर नरदेह हाच ग्रंथ आहे. फक्त तो ग्रंथ वाचून की नाही समोरच्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे. त्या नरदेहाकडे बघितल्यानंतर समोरच्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे. त्या नरदेहाच्या कर्माकडे बघितल्यानंतर सत्कर्म करण्यासाठी समोरच्याकडे स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे. जे या ग्रंथाकडे बघितल्यानंतर आपल्या पिंडामध्ये निर्माण होतंय की नाही, ग्रंथ वाचन केल्यानंतर काय होतंय, तर नेमकं परमार्थ करण्यासाठी स्फूर्ती निर्माण होते. ग्रंथ वाचन केल्यानंतर काय होतंय, आपल्या विचारांमध्ये परिवर्तन घडतंय. ग्रंथ वाचन केल्यानंतर काय होतंय, आपल्या मनाकडे स्थिरता प्राप्त होते आणि मनाला समाधान आणि विश्रांती प्राप्त होते. सत्कर्म घडली जातात, सद्विचार प्राप्त होतात, सद्वासना निर्माण होते, सद्गुणांची प्राप्ती होते ग्रंथ वाचन केल्यानंतर. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या उपदेशाने, मार्गदर्शनाने जर हे सगळं प्राप्त होत असेल, तर तो देह म्हणजेच ग्रंथ आहे. तो देह म्हणजे प्रत्यक्ष संतांनी चालता बोलता निर्माण केलेला ग्रंथ आहे. आणि या ठिकाणी हे विवरण घेत असताना समर्थ एक जाणीव करून देतात, आपली मागणी पाहिजे, संतांकडे मागितलं पाहिजे. आपण संत म्हणतात, अरे आपल्याला जर आवश्यकता आहे ना कशाची, आपल्याला जर कशाची कमतरता आहे की नाही, न्यूनता आहे ना, ती जर पूर्ण करायची आहे, ती न्यूनता जर भरून काढायची आहे, तर आपण मागितलं पाहिजे. पण कोणाकडे? संतांकडे, ज्यांच्याकडे अपार भांडार भरलेली आहेत. मागत्यासी पुरे धनी अनेकासी उरे, तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. घातला दुकान देती आलियासी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार. भांडार ज्यांच्याकडे भरलेली आहेत ना, अशा संतांकडे आपण मागितलं पाहिजे. नक्कीच. आणि ते संतांकडे जर आपण मागितलं तर संत आपल्याला काय देत असतात? सद्गुण, सद्विचार, सत्कर्म आणि परमार्थ देत असतात. म्हणून समर्थाने या ओळीमध्ये मांडलेले मागा. अर्थातच सरळ सरळ अर्थ असा होतो की मागे. पहिल्या ओळीमध्ये जे आपण सांगितलेलं आहे, जी ये ग्रंथी काय बोलिले, मागा श्रोती आक्षेपिले, जी ये ग्रंथी काय बोलिले. या ग्रंथात काय बोललेलं आहे ते आतापर्यंत आपण त्याचं विवरण घेतलेलं आहे. असं कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही, असल्या कुठल्याच प्रकारचं मार्गदर्शन नाही की ते मार्गदर्शन समर्थाने या दासबोधामध्ये मांडलेलं आहे. सगळ्या प्रकारचं निरूपण, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आणि सगळ्या प्रकारचं ज्ञान या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी मांडलेलं आहे. सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी केलेलं आहे, तुम्हा आम्हाला मांडलेलं आहे आपल्यासाठी. फक्त ते आपण घेतलं पाहिजे. विषय म्हणजे काय
विषयाधीन झाल्यानंतर माणसाची अवस्था काय होते, नरदेह म्हणजे काय, नरदेहाची निर्मिती भगवंताने कशासाठी केलेली आहे, त्याचा उद्धार करण्यासाठी आपण काय करावं, देव म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, आपण ग्रंथाचं श्रवण का करावं, नवविधा भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, देव म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, निश्चय कशाचा केला पाहिजे माणसाने. आणि या ग्रंथामध्ये अर्थातच या नरदेहामध्ये कशा प्रकारचं ज्ञान संतांनी भरलेलं आहे, ह्या सगळ्या प्रकारचं ज्ञान, ह्या सगळ्या प्रकारचं निरूपण समर्थाने आपल्याला 135 भागांमध्ये दिलेलं आहे. मागचे जे काही 135 भाग झालेले आहेत त्या 135 भागांमध्ये सगळ्या प्रकारचं निरूपण दिलेलं आहे. उपदेश म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, स्वभाव म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, देवपूजा म्हणजे काय, चातुर्य म्हणजे काय, कवित्व म्हणजे काय, विधेय स्थिती म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजे काय, सगळ्याचं निरूपण समर्थांनी ह्या मागच्या 135 भागामध्ये दिलेलं आहे. फक्त आपण श्रवण केलं पाहिजे. पहिल्या भागापासून ते आत्ताच्या 135व्या भागापर्यंत जर आपण क्रमाक्रमाने जर श्रवण करत आलो तर आपल्या नरदेहात काय मांडलेलं आहे, नरदेहाची निर्मिती कशासाठी केलेली आहे, कशा प्रकारची नरदेहाची निर्मिती केलेली आहे, पंचभूतात्मक देह आहे, या ठिकाणी कर्ता कोण आहे, सगळ्या प्रकारचं निरूपण समर्थांनी या भाग क्रमांक 135 पर्यंत तुम्हा आम्हाला दिलेला आहे. एक एक भाग जर श्रवण केलं तर नक्कीच कळेल आपल्याला काय बोलिले जी येथ. जोपर्यंत श्रवण होत नाही ना, जोपर्यंत आपण ऐकत नाही ना, तोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत कळणार नाही. संतांनी ज्ञानाचं दुकान मांडलेलं आहे, सत्कर्माचं दुकान मांडलेलं आहे, सद्विचारांचं दुकान मांडलेलं आहे. फक्त आपण घ्यायला गेलो पाहिजे, त्या ठिकाणी आपण आपली उपस्थिती पाहिजे किंवा आपण आवडीने ते घेतलं पाहिजे. अन्यथा जर आवडीने आपण घेतलं नाही, आपल्याकडे जर आवड निर्माण झाली नाही किंवा घेताना ते ज्ञान घेताना जर आपल्याकडे अहंकार अभिमान जर जागा झाला तर मग मात्र तो त्या परमार्थापासून दूर नेऊन ठेवतो माणसाला. जिये ग्रंथी काय बोलिले ते सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये समर्थांनी मांडलेलं आहे. सर्वांना कळेल अशा पद्धतीने ते मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे, समर्थांनी केलेलं आहे. फक्त ते घेताना आपण नम्रतेने त्याचा स्वीकार केला पाहिजे, नम्रतेने ते आपण घेतलं पाहिजे. अन्यथा जर त्या श्रवणात अहंकार आला, श्रवण करत असताना जर तो अभिमान जागा झाला, मीपणा, गर्व, ताठा, अभिमान, अहंकार हे विषय जर जागे झाले तर मग मात्र माणसाला श्रवण होत नाही. आणि या ग्रंथामध्ये काय बोललेलं आहे, कशा पद्धतीने निरूपण मांडलेले, कशा पद्धतीने मार्गदर्शन समर्थाने केलेलं आहे, ती ओळख होत नाही, ती ओळख राहत नाही. कारण माणसाचा स्वभावच असा आहे की त्याच्याकडे एकदा अभिमान आला ना, अहंकार आला ना, की तो अहंकार त्याला भलतीकडेच घेऊन जातो, तो अभिमान त्याला भलतीकडेच घेऊन जातो. माणसाच्या मनाविरुद्ध एकदा काही गोष्ट घडली की मग त्याच्या पिंडामध्ये अहंकार जागा होतो. मी एवढा काबाड कष्ट करतो, मी एवढा त्रास सहन करतो, मी नोकरी धंदा करतो, मी एवढा कमवतोय, घर माझं आहे, हे सगळं संसार माझा आहे, मी सगळं आणतोय, त्यामध्ये जे जे काही लागेल ते मी स्वतः आणतोय, मी खर्च करतोय आणि मलाच यांचं अद्वैतत्व ऐकायला लागतंय, मलाच उलट बोलतात. एकदा तो अहंकार जागा झाला की तो अहंकार, तो अभिमान माणसाला कुठे नेतो, तो कुठेतरी एखाद्या वाईटच ठिकाणी येणार. असं कधीच नाही झालं की संसारात माणसाला राग आला आणि रागाने तो मंदिरात जाऊन देवाचं नामस्मरण करायला लागला. मंदिरात नाही जाणार, तो कुठेतरी एखाद्या अड्ड्यावर जाणार, बारमध्ये जाणार, एखाद्या अवगुण घडणाऱ्या ठिकाणी जाणार.
आणि रागा रागात ते अवगुण कर्म करणार, रागा रागामध्ये ते व्यसन करणार आणि अजून तो चिंताग्रस्त होणार त्याच्याने. म्हणजे चिंता दूर करण्यासाठी तो कुठेतरी जातोय, पण अशा गोष्टीचा आधार घेतोय की त्याच्याने चिंता वाढली जाते, त्याच्याने अजून तो टेन्शन मध्ये येतोय. मग तो अहंकार माणसाला कुठे नेऊन ठेवतो. अर्थातच जर पाहायला गेला तर वास्तविक राग आल्यानंतर माणसाने स्मरणिका हातात घ्यायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, देवाच्या पुढ्यात बसून देवाचं चिंतन करायला पाहिजे, देवाचं स्तवन करायला पाहिजे. त्याच्याने काय होतंय, राग कमी होतोय, नवे नवे तर दूर जातोय, तो क्रोध दूर जातोय, तो नम्रता माणसाच्या पिंडामध्ये अंगीकारते, नम्रता माणसाच्या पिंडामध्ये उभी राहते, निर्माण होते. आणि मग त्याच संसारात, त्याच ठिकाणी, त्याच घरामध्ये सुखाने आणि समाधानाने कसं जगावं, कसं राहावं, हे ज्ञान त्याला त्याच्यातून प्राप्त होतंय. म्हणून नम्रता पाहिजे. पहिल्या ओळीपासून ते आपल्याला जर शेवटपर्यंत श्रवण करायचं आहे ना, तर तो अहंकार आपल्याकडे नको. वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार माणसाकडे येतो, अभिमान माणसाच्या पिंडामध्ये येतोय, तो अभिमान माणसाकडे नको. आणि म्हणूनच नम्रता जर असेल तर नक्कीच समर्थांनी कशा पद्धतीचं निरूपण मांडलेलं आहे, कशा पद्धतीचं ज्ञान मांडलेलं आहे, कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे, हे कळल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच कळेल. म्हणून नरदेह, ह्या नरदेहाची निर्मिती एक निश्चयात्मक भूमिकेतून केलेली आहे. ज्या पद्धतीने जगाचा उद्धार करण्यासाठी, सर्व अवघ्या मानव जातीचा उद्धार व्हावा म्हणून संतांनी ते ग्रंथ निर्माण केलेले आहेत, ते ग्रंथरचना केलेली आहे, अभंग रचना केलेली आहे. त्याच पद्धतीने 84 लक्ष योनीतून मुक्त होण्यासाठी या नरदेहाची निर्मिती देवाने केलेली आहे. या नरदेहामध्ये कशा प्रकारचं उभारणी भगवंताने केलेली आहे, कशा प्रकारचे विचार, कशा प्रकारचं ज्ञान, कशा प्रकारचं सामर्थ्य देवाने उभं केलेलं आहे, त्या सामर्थ्याची ओळख या दासबोधामध्ये समर्थाने दिलेली आहे. त्या सगळ्या प्रकारचं ज्ञान या दासबोधामध्ये समर्थाने दिलेलं आहे. ते आपल्याला श्रवण झालं पाहिजे नक्कीच. आणि मग सैन्य अस्ताची राज्य करावे समर्थाने सांगितलेलं आहे. डोळ्याला दिसतंय तोच आपण त्या देवाची ओळख घेतली पाहिजे. त्या ठिकाणी एक जाणीव करून दिली संतांनी की कानाला ऐकू येत नाही, आणि अशा वेळेला जर आपण कीर्तनात जाऊन बसलो तर त्याचा काय फायदा होणार आहे आपल्याला. कीर्तन हे श्रवण करण्यासाठी असतंय, प्रवचन हे श्रवण करण्यासाठी असतंय, निरूपण हे श्रवण करण्यासाठी असतंय. कानाला ऐकू येत नाही आणि अशा वेळेला तो कीर्तनाला गेला, अशा वेळेला तो श्रवणाला गेला, त्याला काय श्रवण होणार आहे. डोळ्याला दिसत नाही आणि आता देवाच्या मूर्तीच्या पुढ्यात उभा आहे, तो मूर्ती पूर्वेला आहे आणि तोंड याचं पश्चिमेला आहे, तेही त्याला कळत नाही की नेमकी मूर्ती कोणत्या बाजूला आहे. आता वाचेने बोलता येत नाही. अर्थातच जर पाहायला गेलो तर बोलण्याचा प्रयत्न केला तरी पण कुठेतरी जीभ वाकडी वळली जाते, आणि मग आता तो नामस्मरण करायला पाहतोय. संसारात जोपर्यंत सुख आहे, समाधान आहे, शांतता आहे, गुण्या गोविंदाने सर्व नांदतात, तोपर्यंत तो संसार सोडायला मागत नाही. त्यावेळेला त्याला देव आठवत नाही, त्यावेळेला त्याला मंदिर दिसत नाही, त्यावेळेला त्याला गावातला सप्ताह दिसत नाही, त्यावेळेला त्याला कीर्तन दिसत नाही, प्रवचन दिसत नाही, निरूपणाची आठवण त्यावेळेला त्याला येत नाही. पण बायको, मुलं, सुना, नातव रागरोस करायला लागले की मग त्याला मंदिर आठवतोय. मग तो तासन तास जाऊन मंदिरात बसतोय आणि चिंता घरची करतोय. काय केलं मी पोरांसाठी, काय केलं मी घरच्यांसाठी, काय केलं मी संसारासाठी.
तारुण्यापासून तर आतापर्यंत किती कष्ट केले, किती काबाड कष्ट केले, कशा कशा पद्धतीने द्रव्य गोळा केलं, कशा कशा पद्धतीने धन गोळा केलं, कशा कशा पद्धतीने प्रॉपर्टी उभी केली, हे सगळं तो कुठे आठवतोय? मंदिरात जाऊन आठवतोय. फायदा काय? मग संतांनी सांगितलेलं आहे की बाबा रे, एक वेळ कदाचित जरी दृष्टी नसेल तरी दृष्टी समोर त्या देवाला जर पाहायचं असेल तर दृष्टी असताना त्या देवाची कर्म केली पाहिजेत, त्या देवाचा परमार्थ केला पाहिजे. एक वेळ कानाला जरी ऐकू येत नसेल, काही वेळेला समजा, तरी कानाला ऐकू येत असताना असं ऐकलं पाहिजे, असं श्रवण केलं पाहिजे की शेवटच्या श्वासापर्यंत त्या देवाचं स्तवन आपल्याला करता आलं पाहिजे. कारण ऐकलं तर माणूस बोलू शकतो, ऐकून ज्ञानाची प्राप्ती झाली की मग मनुष्य बोलू शकतो. अर्थातच आपण संसार करावा, आपण आपल्या घरामध्ये सुखाने आनंदामध्ये राहावा, आपली बायको, पोरा, मुलं, बाल सर्वांमध्ये आनंदामध्ये राहावं. पण तो संसार करत असताना संसाराबरोबर परमार्थ जर केला, त्याच वेळेला जर मंदिरात गेला, देवाची सेवा केली, देवाची पूजा केली, त्याच वेळेला वेळ काढून कीर्तनाला गेला, प्रवचनाला गेला, निरूपण श्रवणाला गेला, म्हणजेच काय, नंतर कशा पद्धतीने आपण राहावं, जगावं आणि आपल्या संसारात समाधान म्हणून राहावं, हे ज्ञान आणि हे सामर्थ्य त्या कीर्तनातून, प्रवचनातून आणि निरूपणातून मिळत असतंय. म्हणून संतांनी म्हणलेले सैन्य असताची राज्य करावे. डोळे असताना देवाला पहा, डोळे असताना कानातून ऐका, वैखरी व्यवस्थित असताना नमुशार दामूळ चत्वार वाचा, गमपंत अनंत या राघवाचा. घे घे वाचे गोड नाम विठोबाचे, ऐकाव तुम्ही कान भगवंताचे गुणगान, मना तेथे धाव घेई राहा विठ्ठलाचे पायी. डोळे तुम्ही घ्याव सुख, पहा विठ्ठलाचे रूप. संचित असतानाच ही कर्म घडली पाहिजेत आणि हे निरूपण समर्थाने या दासबोधात मांडलेलं आहे. संकळित मार्गे, सर्वांना कळेल अशा मार्गाने, अशा पद्धतीने मार्गदर्शन समर्थाने केलेलं आहे. सर्वांना कळेल अशा पद्धतीने. अर्थातच जर पाहायला गेलं तर एवढा साधा आणि एवढा सोपा ग्रंथ समर्थाने हा दासबोध मांडलेला आहे की सहज माणसाला कळतंय. पण नुसतं कळून फायदा नाही, वळलं पाहिजे. आणि ते वळवण्यासाठी जेवढा उपदेश महत्वाचा आहे ना, तेवढा उपदेशाच्या बरोबर उपासना ही महत्वाची आहे. कारण उपदेश आचरणात आणण्यासाठी जे सामर्थ्य पाहिजे ते सामर्थ्य उपासनेतून प्राप्त होत असते. म्हणून समर्थाने दासबोधात मांडलेला आहे, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेचा मोठा आश्रय आहे. देवपूजा करणे हा आपला कर्तव्य आहे, आपला धर्म आहे. आणि त्या देवपूजेतूनच आपल्याला काय मिळतंय? सामर्थ्य मिळत असतंय. समर्थाने या दासबोधामध्ये उपदेश करण्याचं कर्तव्य केलेलं आहे. तुमच्या आमच्यासाठी निरूपण मांडलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश केलेले आहेत. पण ते उपदेश अर्थातच कळलं आणि मग वळलं पाहिजे. वळण्यासाठी उपदेश कळले त्याप्रमाणे वळलं पाहिजे, त्याप्रमाणे आचरण झालं पाहिजे, मार्गदर्शन झालं, श्रवण झालं, त्याप्रमाणे वळलं पाहिजे, त्याप्रमाणे कर्माचरण झालं पाहिजे. आणि ते कर्माचरण करण्यासाठी उपदेशाच्या बरोबर उपासनेचं सामर्थ्य पाहिजे. आणि ते प्राप्त झालं तर मग मात्र जे काही समर्थाने ज्ञान मांडलेलं आहे, जे काही समर्थाने निरूपण मांडलेलं आहे, ते निरूपण आत्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. त्या निरूपणाप्रमाणे आपलं आचरण उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उपासनेचा मोठा आश्रय. कशातच जेवढी प्राप्ती नाही, उपांची आसक्ती नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तिला उपासना म्हणतात. म्हणून या दासबोधातच समर्थाने मांडलेला आहे, नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार.
कर्मे विना अनाचार भ्रष्ट होती. म्हणून श्रवणाबरोबर देवपूजा ही महत्वाची आहे. श्रवण करावं, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून श्रवण करावं. श्रवण शेवटपर्यंत करावं, प्रथम ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून करावं आणि पुढे ती जाणीव शेवटपर्यंत पिंडामध्ये निर्माण व्हावी, त्या जाणीवेची कर्म घडावीत म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत श्रवण करावं. पण ज्या पद्धतीने आपण श्रवण करतोय, ज्या पद्धतीने आपल्याला श्रवण होतंय, त्या पद्धतीने कर्माचरण जर आपल्याला घडवायचं असेल, त्या पद्धतीने जर कर्म करायचे असतील तर त्यासाठी देवपूजा महत्वाची आहे. अर्थातच जिला आपण उपासना म्हणतो, नामस्मरण महत्वाचं आहे, ग्रंथ वाचन महत्वाचं आहे, संतांचा वाचन वाङ्मयाचं वाचन आपण केलं पाहिजे. समर्थांनी जे 205 श्लोक मांडलेले आहेत, श्री मनाचे श्लोक, ते श्लोक जर आपण वाचले ना तर मनाकडे बघा कशी स्थिरता प्राप्त होते. म्हणजे माणसाचं कसं आहे माहितीये का, माणूस ज्या पद्धतीचा आहार घेतोय की नाही त्या पद्धतीचं त्याच्याकडे ते त्या पद्धतीची स्फूर्ती किंवा त्या पद्धतीचं त्याच्याकडे ते त्याचा देह दिसतो. ज्या पद्धतीचा आहार असेल त्या पद्धतीचं शरीरयष्टी तयार होते त्याची. ज्या पद्धतीचा तो आहार घेईल ना त्या पद्धतीचं शरीर त्याचं दिसतंय, शरीरयष्टी त्याची दिसत असते. तसंच मनाला ज्या पद्धतीचा आपण आहार देऊ की नाही त्या पद्धतीची कर्म त्या मनाकडे दिसतात. मग मनाला नको त्या पद्धतीचा आहार जर दिला, नको त्या पद्धतीचे विचार जर दिले तर नको त्या पद्धतीचे, नको त्या प्रकारचे विचार तिथे दिसतात, नको त्या प्रकारची कर्म दिसतात. पण श्री मनाचे श्लोक जर त्या मनाला ऐकवले, वाचायला लावले तर बघा कसं परिवर्तन घडतंय, किती स्थिरता प्राप्त होते. ज्ञानेश्वरी वाचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा वाचा, समर्थांचा दासबोध वाचा, अजून समर्थांचा एक आत्माराम म्हणून ग्रंथ आहे, 5च समास आहेत, पण संपूर्ण ग्रंथाचं सार त्या आत्माराम ग्रंथामध्ये दिलेला आहे, 5 समासांमध्ये. तो ग्रंथ वाचा. हरिपाठ वाचा, नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठ लिहिलेला आहे, तो वाचा. हरिमुखी गाता हरिपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिचिया दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. संतांचं वाङ्मय जर आपण वाचलं, संतांच्या वाङ्मय जर आपण श्रवण केलं आणि हा आहार जर आपल्या मनाला दिला तर नक्कीच त्या मनामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी या ठिकाणी मांडलेलं आहे, मागा श्रोती आक्षेपिले. अर्थातच मागे जे काही आपण प्रश्न केलेला आहे, जे ग्रंथी काय बोलिले, या ग्रंथामध्ये काय बोललेलं आहे ते सकळही निरोपिले. ते सगळ्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी समर्थांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मांडलेला आहे. त्या सगळ्या प्रकारचा सारांश जे या दासबोध ग्रंथामध्ये निरूपण मांडलेला आहे, त्या सगळ्या प्रकारचा सारांश समर्थांनी या 26 ओव्यांमध्ये समर्थांनी दाखवलेला आपल्याला की या ग्रंथामध्ये कशा प्रकारचं ज्ञान आहे, कशा प्रकारचं मार्गदर्शन आहे आणि कशा प्रकारचं निरूपण समर्थांनी मांडलेलं आहे. कसं ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. लहानापासून तर थोरांपर्यंत, गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत, अज्ञानापासून ते ज्ञानापर्यंत सगळ्यांना ज्या ज्ञानाची गरज आहे, सगळ्यांना ज्या निरूपणाची गरज आहे, त्या निरूपणाची ओळख समर्थांनी या दासबोधामध्ये मांडलेली आहे. तशा प्रकारचं निरूपण समर्थांनी या दासबोधामध्ये मांडलेलं आहे. संकळीत मार्गे, ह्याच्यामध्ये सगळेच आले, राजापासून तर रंकापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, अज्ञानापासून ज्ञानापर्यंत, अशिक्षितापासून तर सुशिक्षितापर्यंत, सगळ्या प्रकारचे, आणि लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, बालपणापासून तर वृद्धावस्थेपर्यंत माणसाने कशा प्रकारची कर्म करावीत, कशा प्रकारचे कार्य करावं हे निरूपण ह्या दासबोधामध्ये मांडलेलं आहे. आणि ते निरूपण आपल्याला श्रवण व्हावं ही नम्र निवेदन, ही नम्र प्रार्थना आपण समर्थांकडे करूया. आणि आजची ही झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.